कमी शब्दात आटपणारे मोठमोठे लोक विचार मंचावर बसलेले आहेत. पहा लक्षात घ्या, बरं झालं फीस सांगितली आहे ना. पण मी आवर्जून सांगतो बाबा, जी काही फीस 1 लाख असेल, 50 असेल, 60,000 असेल, ते माझ्या वैयक्तिक सुखासाठी, माझ्या घरासाठी, पोरीच्या भविष्यासाठी वापरत नाही. तर ज्या लेकरांना मायबाप नाही, आवाज येई नका बरं, मी कानात येऊन बोलतो, ताण घेऊ नका. तर मला जे काही फीस सांगितली, धनराज भाऊनी बाबा 1 लाख घेणार आहेत, तर आवर्जून सांगायलो ते 1 लाख रुपये मी माझ्या स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या भविष्यासाठी, मुलीच्या भौतिक सुखासाठी न खर्च करता ज्या लेकरांना मायबाप नाही त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करत असतो, म्हणून ती फीस घेत असतो. आणि इथून पुढे समाजाचा कुठलाच कार्यक्रम नाही, कुठलाही कार्यक्रम असेल, मग सत्कार करा नका करू, एक आवाज द्या, वाघ तिथं मैदानात उभा असेल, हा शब्द इथून द्यायलो. विचार मंचावर सर्व सन्मान्य मान्यवर आहेत, पण चर्चा, खुर्च्या आणि मोर्चा, चर्चा, खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोवतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण केलं, ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या चरणी प्रथमतः अभिवादन करतो. पहा, विनंती एकच आहे की आपल्या लेकराला एक शिकवा. समाज या नात्यानं आपण एकत्र आलो, सर्व काही बरोबर आहे, पण समाज या नात्यानं आपण समाजाच्या कामा पडतो का, हा प्रश्न पहिले स्वतःला विचारा. आज आपण इथं आलोत, इथं आल्यावर पहा, माझं म्हणणं एकच आहे, गाड्या घोड्या मोठमोठे लोक आले त्यांनाच फक्त नमस्कार चमत्कार करू नका. समाजातला मूळ जो घटक आहे, जो गरिबीशी झगडत आहे, ज्याच्या लेकराची शिक्षणाची प्रश्न उपस्थित आहेत, ज्याला राहायला घर नाही, मग समाज या नात्यानं आपण त्याला मदत करतो का. आपल्या दुडीमध्ये भाकर आहे, आपल्या ताटात भाकर आहे, पण एक व्यवस्था आहे, ज्याच्या ताटात बी भाकर नाही, दुडीत बी भाकर नाही, तर आपल्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडत असेल तर मग आपल्याला म्हणता येईल आपण भगवान बाबाच्या विचाराचे वारसदार आहोत. आणि म्हणून त्या नात्याने एकत्र या. विनंती एकच आहे, आपल्या लेकराला एक शिकवा. मी जास्त इथे काही मोटिवेशन द्यायला आलो नाही, फक्त एक सांगा आपल्या लेकराला की बाबा, समाज टार्गेट केला जातो, त्याच्यानंतर बीडी जिल्हा गाजला गेला, पण एवढं होत असताना ओबीसी चळवळ गाजल्या गेली, त्याच्यातही समाज टार्गेट झाला, पण त्याला काही लय मोठा ताण घ्यायचा नाही, है ना. फितुराच्या खांद्यावर बसून वाघाची शिकार करता येत नसते. फितुराच्या खांद्यावर बसून वाघाची शिकार करता येत नसते, त्यासाठी खांदा निष्ठावंत आणि शिकारी जातीवंत लागतो. आयऱ्या गैऱ्याचं काम नसते, फक्त रक्त आपलं गरम आहे ते कुठं वापरायचं हे शिका जरा. नाही तर रक्त गरम म्हणल्या उठसूट मारामाऱ्या करायच्या नाही, काही कार्यक्रम दिमाखानं करायचे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिमाखानी सर्व नीट केलं का नाही, तसं आपलंही काम आहे. बा, शिका, मोठे व्हा, आणि पदावरून मोठे झाल्यावर समाजाला विसरू नका. लेकराला एक शिकवा, बाळा, कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते.